हर्षद प्रीतीचं निरीक्षण करत होता. जांभळ्या रंगाची सोनेरी काठ असलेली साडी प्रीतीवर अगदी उठून दिसत होती. साडीचा पदर तिने हातावरून घेतला होता. पदर सावरताना हातातल्या बांगड्यांचा आवाज हर्षदचं लक्ष वेधून घेत होता. तिचे डोळे अगदीच निरागस होते. अश्विनीच्या प्रश्नांना उत्तरे देताना तिच्या डोळ्यांची हालचाल फारच मोहक दिसत होती. हवेची झुळूक प्रीतीच्या मुलायम केसांना अलगद उचलून कपाळावर आणत होती. त्या केसांना आपल्या नाजूक बोटांनी परत जागेवर पाठवण्याचा प्रीतीचा प्रयत्न चालूच होता. बोलताना तिची मान हले तेव्हा कानातील इयरिंग्स हलकेच तिच्या गालांना स्पर्श करून परत जात. त्यांच्या स्पर्शाने प्रीतीच्या गालाची गुलाबी त्वचा हलकेच थरारून जाई. प्रीती हसली की गालांवरच्या खळ्यांना जाग येई. ओझरतं दर्शन देऊन त्या अदृश्य होत असत. प्रीतीच्या बोलण्यातला गोडवा तिच्या ओठांवर उतरला होता. ओठांना लावलेला गुलाबी रंगाचं ग्लॉस प्रीतीचं सौंदर्य द्विगुणित करत होतं. धनुष्याकृती भुवयांमध्ये चंद्रकोर लावल्यामुळे प्रीती एखाद्या युवराज्ञीसारखी दिसत होती. प्रीतीच्या सौंदर्याने हर्षदची अक्षरशः नजरबंदी झाली होती. जगातील शक्तिशाली महासत्ता उलथवण्याची ताकद स्त्रीच्या सौंदर्यात आहे, या केविन विल्सनच्या सिद्धांताचा साक्षात्कार हर्षदला झाला होता. अश्विनी आणि प्रीती एकाच शाळेच्या विद्यार्थिनी निघाल्या. प्रीती अश्विनीला 2 वर्षांनी ज्युनियर होती. शाळेतल्या आठवणींवर दोघी बराच वेळ गप्पा मारत होत्या आणि प्रीतीचं निरीक्षण करण्यात हर्षद अगदी तल्लीन झाला होता. तुला प्रीतीला काही विचारायचंय का? अश्विनीच्या प्रश्नांनी सर्वांच्या नजरा हर्षदवर स्थिरावल्या. नाही, मला काही नाही विचारायचंय, हर्षद भांबावलेल्या अवस्थेत म्हणाला. प्रीती, तुला हर्षदला काही विचारायचंय का? तिनेही नकारार्थी मान हलवली. काका, मला वाटतं आपल्यासमोर या दोघांना ऑकवर्ड होत आहे. आपण या दोघांना थोडा वेळ दिला तर चालेल का? अगं, हे काय विचारणं झालं का अश्विनीताई? हा कार्यक्रम या दोघांसाठीच तर ठेवला आहे. चला, तुम्ही दोघं इथे बसा, गप्पा मारा, शंका निरसन करून घ्या. आम्ही सगळ्या जवळच्या मंदिरात जाऊन येतो, असं म्हणत मुलीचे वडील उभे राहिले. रामराव, तुम्ही बसा, त्यापेक्षा आपण या दोघांनाच दुसऱ्या खोलीत पाठवू, दिनकरराव त्यांना थांबवीत म्हणाले. जशी आपली इच्छा. प्रीती, हर्षदरावांना तुझी खोली दाखवतेस का बेटा? प्रीतीने आज्ञाधारकपणे मान हलवली. हर्षदकडे पाहत ती मोहक हसली. हर्षदने प्रीतीच्या रूममध्ये प्रवेश केला तेव्हा गच्चीवरच्या रातराणीच्या सुवासाने आतलं वातावरण सुगंधित झालं होतं. रूममध्ये सर्वत्र प्रसन्नता पसरली होती. पोपटी रंगांच्या भिंतीवर फिक्कट गुलाबी रंगांचे पडदे शोभून दिसत होते. रूममध्ये बेड, एक टेबल, 2 खुर्च्या आणि टेबलावर काही पुस्तकं, एवढंच साहित्य होतं. एका भिंतीवर मेटॅलिक कलरने वारली पेंटिंग काढलं होतं. हर्षद प्रीतीच्या रूमचं निरीक्षण करत होता. अचानक त्याची नजर भिंतीवर लावलेल्या फ्रेमकडे गेली आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. ती फ्रेम म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा क्लोजअप फोटो होता. फोटोमध्ये त्यांच्या कानाला मोठे हेडफोन्स लावले होते आणि त्यांच्यासमोर माईक होता. हा फोटो अतिशय दुर्मिळ दिसत होता. तुम्ही उभे का? बसा ना. हर्षदने चमकून मागे पाहिलं तर प्रीती उभी होती. हर्षदने जवळची खुर्ची ओढली. दोघेही एकमेकांसमोर बसले होते. हर्षदने बोलायला सुरुवात केली. हाय, मी हर्षद दिनकर जाधव, डेप्युटी सुपरिटेंडंट, मुंबई पोलीस. हाय, मी प्रीती राजाराम पाटील, मी पुण्याच्या ऑल इंडिया रेडिओ केंद्रात प्रोग्राम डिझायनर आहे. प्रीती, या एका अर्धा तासात आपण प्रश्न विचारून एकमेकांना संपूर्ण ओळखू शकू असं तुला वाटतं का गं? आयुष्यातील एक मोठा निर्णय या 15-20 प्रश्नात घेणं खरंच योग्य आहे? ॲक्च्युली तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. लग्नासारखा मोठा निर्णय ह्या पद्धतीने घ्यायला मला खरं तर चॅलेंजिंगच वाटतं. हो ना, मग थोडा वेळ लग्न वगैरे या गोष्टी बाजूला ठेवूया. आपण छान गप्पा मारूया. बाकी पुढचं पुढे बघू. तुला काही विचारायचं असेल तर विचार हां. मी प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला पाहिल्यापासून मला एक प्रश्न पडलाय. हे बघ प्रीती, मी तुझ्यापेक्षा फक्त 8 महिन्यांनी मोठा आहे. प्लीज, त्यामुळे तू मला अहोजाहो वगैरे नको करूच. एकमेकांना रिस्पेक्ट देत राहिलो तर त्यातच अडकून पडू. आपल्या गप्पा काहीच होणार नाहीत. हर्षदने ह्युमन सायकोलॉजीचे फंडे वापरायला सुरुवात केली. आईने जेव्हा मला सांगितलं की पाहायला येणारा मुलगा DYSP आहे तेव्हा मला वाटलं होतं की कोणीतरी हट्टाकट्टा, 6 फूट उंच, रागीट, चेहऱ्यावर आपल्या पोस्टचा गर्व असणारा मुलगा असेल. पण तू तर अगदी त्याच्या विरुद्ध दिसतोस. तुला पाहिलं तर असं वाटतं की तू IT इंडस्ट्रीमध्ये असशील. यावर हर्षद हसायला लागला. ॲक्च्युली मी सॉफ्टवेअर इंजिनियरच आहे गं.
COEPमधून डिग्री केली आणि नंतर बिर्ला इन्स्टिट्यूट पिलानीमधून MTech केलं. नंतर MPSCतून DYSP झालो. तुला जर DYSP व्हायचं होतं तर इंजिनिअरिंग का केलं? आणि इंजिनिअरिंग करायचं होतं तर मग पोलीस फोर्स का जॉईन केला? तुम्ही इंजिनियर करिअरच्या बाबतीत फारच कन्फ्यूज असता बाबा. नाही ग, या बाबतीत तर मी पहिल्यापासून फोकस्ड आहे. मी तुझं कन्फ्युजन दूर करतो. हे बघ, मी पोलीस डिपार्टमेंटला सायबर सिक्युरिटी सेलला आहे. मी इतर पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे पोलीस स्टेशनला बसत नाही. आमची सायबर वॉर रूम वेगळी असते. आम्ही समाजावर डिजिटली नजर ठेवतो. पोलीस डिपार्टमेंटला आम्ही टेक्निकली सपोर्ट करतो. मी आजपर्यंत कोणत्याही गुन्हेगाराला मारहाण तर सोडच, पण साधा स्पर्शही केला नाही आहे. आता पोलीस डिपार्टमेंटच्या हायरार्कीमध्ये असल्याने माझी पोस्ट DYSPची आहे, परंतु ट्रॅडिशनल पोलीस डिपार्टमेंटची आणि माझी कार्यपद्धती पूर्णतः भिन्न आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि याच फील्डमध्ये काम करण्यात मला रस आहे. वाव, इंटरेस्टिंग. पण तुला IT मध्ये काम करायचं होतं तर तू प्रायव्हेट सेक्टर जॉईन करायला हवं होतंस. तुझ्या टॅलेंटला तिथे चांगला स्कोप मिळाला असता रे. मला नाही वाटत तसं. ॲक्च्युली बिट्स पिलानीमध्ये मला सिलिकॉन व्हॅलीतून ऑफर्स होत्या, पण मी हट्टाने सिव्हिल सेक्टर जॉईन केलं. मला वाटतं प्रायव्हेट सेक्टरमध्ये माझ्या टॅलेंटला स्कोप नाही आहे. तिथं माझी ग्रोथही होणार नाही. सिलिकॉन व्हॅलीला तर IT सेक्टरची पंढरी म्हणतात ना रे. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये टॅलेंटला स्कोप नाही असं का वाटतं तुला? सत्या नदेला, सुंदर पिचाईसारखे भारतीय इंजिनियर्स आज जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांचं नेतृत्व करतायत. कदाचित भविष्यात तूही त्याच्या जागी असला असतास. तू अनेक नवीन शोध लावले असतेस. इनफॅक्ट अजूनही तू लावू शकतोस. प्रॉफिट हा प्रायव्हेट सेक्टरचा पाया आहे. त्यावर सर्व कंपन्या उभ्या आहेत. याउलट शासनाचं तत्त्व असतं. सिस्टीमला तोटा झाला तरी समाजाला फायदा झाला पाहिजे हे शासनाचं ध्येय आहे आणि ते नेहमीच असतं. प्रायव्हेट कंपन्यांचं वार्षिक बजेट किती असतं? 300 करोड, 500 करोड, 1000 करोड, फार 5000 करोड. शासनाने चालू केलेल्या अर्थसंकल्पात पोलीस प्रशासनासाठी 13,385 करोड रुपयांची तरतूद केली आहे. आता तूच मला सांग, मी कोणत्या कंपनीत काम करायला हवं? 5,000 करोड बजेट असणाऱ्या की 13,385 करोड असणाऱ्या? प्रायव्हेट कंपनीत रोज तेच काम, तेच रुटीन. चॅलेंजिंग असं काहीच नसतं ग. उलट आमच्या डिपार्टमेंटमध्ये रोज नवे चॅलेंजेस असतात. आणि शोध लावण्याचं म्हणत असशील तर आपली शोध लावण्याची पद्धत फार चुकीची आहे आणि ती साऱ्या जगाला विनाशाकडे नेत आहे. या प्रकारचे शोध लावायचे असतील तर मी इथंच बरं आहे ना ग. शोध लावण्याची पद्धत चुकीची आहे म्हणजे? मी नाही समजले रे. मला सांग, माणसाने आज इतके शोध लावले, त्यामागचा उद्देश काय होता? माझ्या मते मानवी जीवन सुखकर व्हावं, वेळेची बचत व्हावी आणि श्रम कमी व्हावेत म्हणून. एक्झॅक्टली. आपण प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी गाड्यांचा शोध लावला. कम्युनिकेशनमध्ये वेळ वाचावा म्हणून मोबाईल आले, व्हिडिओ कॉलिंग आलं. जर वेळ वाचवण्यासाठी आपण शोध लावले तर आपल्याकडे भरपूर वेळ शिल्लक हवा होता, पण तो आहे का? नाही ना. मेहनत वाचवण्यासाठी शोध लावले, पण माणसाला आराम मिळतोय का? तर नाही. मानवी आयुष्य सुखकर व्हावं म्हणून आपण शोध लावले, पण या शोधामुळे मानवी आयुष्य कॉम्प्लिकेटेड झालंय. आपण माणसाचं आयुष्य वेगवान होण्यासाठी दिशाहीन शोध लावत गेलो. माणसाचं आयुष्य समाधानी होण्यासाठी शोध लावायला पाहिजे हे आपण विसरूनच गेलो. तुला आठवतं, शाळेत आपल्याला निबंधांचा विषय असायचा बघ, विज्ञान शाप की वरदान. विज्ञान वरदान आहे यावर मी जीव तोडून लिहायचो अगं. नवीन मुद्दे शोधायचो. पण मला वाटतं येणारी नवीन पिढी विज्ञान शाप आहे असं लिहील. हे सिद्ध करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करेन. ग्रेट रे. मी या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता. पण तुला असं खरंच वाटतं की शासन व्यवस्थेत राहून तू काम करू शकशील? कारण शासन व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरली आहे. नदीचा प्रवाह बदलता येईल, पण शासनाची कार्यपद्धती बदलणं अशक्यच आहे. बरोबर आहे ग, पण म्हणून त्यापासून आपण पळून जाऊ शकत नाही. जर घरात घाण असेल तर आपण कधी घर सोडून जात नाही की नाही? घाण साफ करायची असेल तर घाणीत उतरूनच साफ केली पाहिजे आणि ही हिंमत प्रत्येकात हवी. मी 3 वर्ष झाले या डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. माझा अनुभव सांगतो. समाजात 2 प्रकारचे लोक आहेत. एक समाजप्रेमी, ज्यांना समाजात शांतता नांदावी असं वाटतं, आणि दुसरे समाजकंटक, ज्यांना समाजात अराजक पसरवायला आवडते. म्हणजे जे गुन्हेगार दंगली घडवतात, समाजाची शांतता धोक्यात आणतात. जेव्हा जगात कुठलंही नवीन तंत्रज्ञान येतं, कुठलाही नवीन शोध लागतो, तेव्हा ते तंत्रज्ञान पहिल्यांदा क्रिमिनल्सकडे जातं.
शासनात ते तंत्रज्ञान फार उशिरा इम्प्लिमेंट होतं. मला असं वाटतं की जरी त्यांच्याकडे सर्वोत्तम तंत्रज्ञान असलं तरी सर्वोत्तम लोक शासनात पाहिजेत, तेव्हाच सिस्टीम बदलेल. आणि तसे लोक शासनात आहेत हा मेसेज मला त्यांना द्यायचा आहे. रिअली अमेझिंग रे, हे सगळं अद्भुत आहे. शासनावर, सरकारवर आणि सिस्टीमवर एवढा विश्वास असणारी व्यक्ती मी पहिल्यांदाच पाहते. खरंच खूप बरं वाटलं. प्रीती हर्षदच्या विचारांनी भारावून गेली होती. प्रीती, मलाही तुझ्याबद्दल एक प्रश्न पडलाय. प्लीज विचार ना. माझ्या खोलीत नेताजींची तसबीर आहे, पण एका मुलीच्या रूममध्ये मी नेताजींची फ्रेम पहिल्यांदाच पाहतोय. ही फ्रेम लावण्यामागचं काही खास कारण आहे का? मला लहानपणापासून एक सवय आहे. महान व्यक्तींमध्ये आणि स्वतःमध्ये मी एक नेहमी कॉमन गोष्ट शोधते. ही कॉमन गोष्ट मला त्यांच्यावर प्रेम करायला भाग पाडते. तुझ्यात आणि नेताजींमध्ये काय साम्य आहे पण? हर्षदने आश्चर्याने विचारलं. नेताजींनी ज्या फील्डमध्ये काम केलंय त्याच फील्डमध्ये मी आजही काम करते आहे. कसं काय? नेताजी थोर स्वातंत्र्य सेनानी होते, महान क्रांतिकारक होते. तू ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रोग्रामर डिझायनर आहेस. हो, पण तू एक गोष्ट विसरतोयस. 1942 साली नेताजी जर्मनीत होते. तेव्हा त्यांनी भारतीयांसाठी आझाद हिंद रेडिओची स्थापना केली होती. रेडिओवरून त्यांनी कैदी भारतीय सैनिकांना प्रेरित केलं. परदेशातील भारतीयांना स्वातंत्र्याप्रती जागृत करण्यात आझाद हिंद रेडिओचा सिंहाचा वाटा आहे. आज आपल्याला स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, पण देशातील अनेक भागात आकाशवाणी पोहोचू शकली नाही. पण सुभाषबाबूंना जर्मनीत राहून भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यात आझाद हिंद रेडिओ हे महत्त्वाचं माध्यम होतं. ज्या क्षेत्राचा उपयोग नेताजींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केला त्या क्षेत्रात मी काम करते याचा मला अभिमान आहे. पण हा नेताजींचा दुर्मिळ फोटो तुला कुठे मिळाला? मी कॉन्फरन्ससाठी कोलकात्याला गेले होते. तिथे आम्ही रामकृष्ण मठाला भेट दिली. तिथे एका संन्याशाजवळ हा फोटो होता. हा फोटो बर्लिनचा आहे. या फोटोत नेताजी आझाद हिंद रेडिओच्या स्टुडिओमध्ये भारतीयांना निवेदन देत आहेत. ग्रेट! प्रीतीच्या लॉजिकने हर्षद आश्चर्यचकित झाला. एक मुलगी या पद्धतीने विचार करू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. हर्षद, तू तुझ्या रूममध्ये नेताजींचा फोटो का लावलायस? मला रुळलेल्या वाटा सोडून नवीन वाटा शोधणारी, नवीन वाटा निर्माण करणारी माणसं फार आवडतात. माझ्या रूममध्ये 2 तसबिरी आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी पारंपरिक जहागिरीची वाट सोडून स्वराज्याची नवीन वाट निर्माण केली, आणि दुसरे नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक वाटा निर्माण केल्या. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस देशाला स्वातंत्र्य देऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सशस्त्र क्रांतीची वाट शोधली. इथून रशियात गेले. इटली, जर्मनी, सिंगापूर अशा अनेक वाटांवरून आझाद हिंद फौज घेऊन भारतात आले. त्यांना यश मिळालं की नाही हा वादाचा मुद्दा आहे, पण या माणसाने आयुष्यभर नवीन वाटा शोधल्या, नव्या वाटा निर्माण केल्या. हर्षद नेताजींच्या फ्रेमसमोर येत म्हणाला. त्याला आपल्या रूममधली तसबीर आठवली. त्या तसबिरीमध्ये नेताजी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना स्वातंत्र्याची आणि एकनिष्ठेची शपथ देत होते. अच्छा, म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर सोडून पोलीस डिपार्टमेंटची वाट शोधण्यासाठी प्रेरणा तू नेताजींकडून घेतलीस तर? हो, हवं तर तसं म्हणू शकतेस. सुभाषबाबूंच्या फ्रेमखाली लिहिलेल्या ओळी हर्षदने वाचल्या. अ मॅन इन द मिलिटरी इज वर्थ वेटिंग फॉर. Being in public when he is in uniform and feeling like the proudest person on the planet. या ओळी कोणाच्या आहेत? माहीत नाही, पण नेताजींसाठी परफेक्ट सूट होतात. हा माणूस कशाचा बनलेला असावा? अशी कोणती गोष्ट आहे जी यांना ऊर्जा देत असावी? काय ग, तुला काय वाटतं? मला वाटतं यांच्यातील रोमॅन्टिसिझम यांना लढण्याची प्रेरणा देत असावा. काय? हर्षदने डोळे विस्फारून प्रीतीकडे बघितलं. तुला काय म्हणायचंय? नेताजी रोमॅन्टिक होते म्हणून देशासाठी लढले? अर्थात नेताजींना महानायक बनवण्यात त्यांच्यातील रोमॅन्टिक पुरुष कारणीभूत होता. हे बघ, नेताजींना महानायक बनवण्यात त्यांच्यातील मातृभूमीविषयी असणारं प्रेम आणि त्यांचा त्याग कारणीभूत होता. रोमॅन्टिक असायला ते काही हिंदी पिक्चरचे हिरो नव्हे. मान्य आहे की नेताजींच्या अंगी मातृभूमीविषयी प्रेम आणि त्याग या गोष्टी होत्या, पण त्यांच्यात रोमॅन्टिसिझम नसता तर महानायकाचा प्रवास पूर्णत्वास जाणं अवघड होतं. तुला काय वाटतं, एखादा सैनिक सीमेवर का लढतो? त्याला समोर उभ्या असलेल्या शत्रूविषयी तिरस्कार वाटतो म्हणून. समोर असलेल्या शत्रूविषयी तिरस्कार वाटतो म्हणून सैनिक लढत नसतो ग,
तर मागे सोडून आलेल्या मायेच्या माणसांसाठी सैनिक लढत असतो. पण नेताजींनी तर घर दार सगळ्याचाच त्याग केला होता. घरदार कुटुंबाचा त्याग केला होता, पण कुटुंबाशी संबंध तोडले नव्हते. देशाच्या स्वातंत्र्यापुढे मला कुटुंब, प्रेम, लग्न या गोष्टी क्षुल्लक वाटतात, असं ते त्यांच्या मातोश्रींना म्हणाले होते. पण नेताजींनी तर लग्न केलं होतं. तो त्यांच्या मुत्सद्दीपणाचा भाग होता. हिटलरवर विश्वास जिंकण्यासाठी त्यांना जर्मन मुलीसोबत लग्न करणं आवश्यक होतं. पण एमिली बोस, नेताजींच्या पत्नी तर ऑस्ट्रियन होत्या आणि हिटलरने तर ऑस्ट्रियावर आक्रमण करून त्या देशाला गुलाम बनवलं होतं. लग्न हा नेताजींच्या राजकारणाचा भाग होता. जर्मन आणि इटालियन अधिकाऱ्यांना आपलंसं करून घेण्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागला असेल. मग त्यांनी एखाद्या राजकीय घराण्यातील मुलीशी विवाह केला असता. एमिली बोस या सुभाषबाबूंच्या स्टेनोग्राफर होत्या. लग्न ही नेताजींची शारीरिक गरज होती असं मला वाटतं. शारीरिक गरज भागवण्यासाठी लग्न करण्याची काय गरज? लग्न न करताही शारीरिक गरजांची पूर्तता होऊ शकते. हर्षदने चमकून प्रीतीकडे पाहिलं. आपला मुद्दा या प्रकारे आपल्यावरच उलटू शकतो हा विचार हर्षदने स्वप्नातही केला नव्हता. नैतिकतेच्या दृष्टीने नेताजींनी त्या संबंधांचं रूपांतर लग्नात केलं असावं. पण त्या एमिली बोस यांच्यापासून मुलगी झाली होती. स्वतः नेताजींनी तिचं नाव अनिता ठेवलं होतं. हर्षदला काय बोलावं सुचेना. या वादातून तुला नेमकं काय सिद्ध करायचंय ग? हर्षदने विचारलं. मला एवढंच म्हणायचंय रे की नेताजी एक प्रेमळ आणि मायाळू व्यक्ती होते. स्वातंत्र्यासाठी त्यांना भलेही कठोर निर्णय घ्यावे लागले असले, पण त्यांचं हृदय मात्र हळवं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत त्यांना एमिली बोस यांना सोडून जावं लागलं. परंतु 1934 ते 1942 या काळात नेताजींनी त्यांना 162 पत्र लिहिली. ती पत्र वाचताना कळतं की एमिलींच्या आठवणीने नेताजी अनेकदा व्याकुळ होत असत. आपल्या मोठ्या बंधूंना एका पत्रात नेताजी लिहितात की माझ्या पश्चात एमिलींना बोस कुटुंबातील सुनेचा दर्जा देण्यात यावा. माझ्या मुलीला तिच्या बापाची उणीव भासू देऊ नये. महानायक आणि स्वातंत्र्यसेनानी यासोबतच नेताजी एक प्रेमळ पती आणि हळवे पिताही होते. शेवटी नेताजीही माणूसच होते आणि माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय तो राहू शकत नाही. आपलं सुखदुःख भावना त्याला व्यक्त करायच्या असतात. त्यासाठी त्याला हक्काचं माणूस लागतं. ते माणूस नेताजींनी एमिली बोस यांच्यात शोधलं होतं आणि ती 162 पत्र आजही त्यांची साक्ष देत आहेत. म्हणूनच मी मगाशी म्हणाले होते, सुभाषबाबूंना महानायक बनवण्यात त्यांची देशभक्ती यासोबत त्यांचा रोमॅन्टिसिझम महत्त्वाचा आहे. कारण संघर्षाला प्रेमाची जोड असेल तरच क्रांती घडते. प्रेमाशिवाय संघर्षातून हाती फक्त माती येते. प्रीतीचं प्रत्येक वाक्य हर्षदच्या आजवरच्या गृहीतकांना छेद देत होतं. प्रीतीचा प्रत्येक शब्द हर्षदच्या तथाकथित विचारसरणीला तडे देत होता. वरवर हर्षद शांत दिसत होता, पण आत मात्र विचारांचा ज्वालामुखी उसळ्या मारीत होता. हर्षदच्या मोबाईलच्या मेसेजची टोन वाजली. विशालचा मेसेज दिसत होता. ह्युमन सायकोलॉजीचे फंडे वापरणं बंद कर. बाहेर सगळे वाट बघत आहेत. आपण आता आपल्या गप्पा थांबवायला हव्या. बाहेर सगळे वाट बघत आहेत. हो, माझ्या लक्षातच नाही आलं रे. बाय द वे हर्षद, कुड यू काइंडली डू मी अ फेवर? ऑफकोर्स, बोल ना. मी तुझ्यासाठी काय करू शकतो? मला ऑल इंडिया रेडिओमध्ये इनोव्हेटिव्ह प्रोग्राम डिझाईन करावे लागतात. तू सायबर सिक्युरिटी आणि तरुणाई या विषयावर इंटरव्ह्यू करशील का प्लीज? दिस इज अ अमेझिंग आयडिया. सायबर सुरक्षेबाबतीत समाजात जागरूकता असावी यासाठी आमचं डिपार्टमेंट नेहमीच प्रयत्नशील असतं. तू मला डेट आणि टाईम कळव. मी त्याप्रमाणे शेड्यूल अरेंज करेन. आणि प्लीज प्रोव्हाइड मी क्वेश्चन्स ऑफ इंटरव्ह्यू, म्हणजे मला होमवर्क करून येता येईल. थँक्स हर्षद. मी आमच्या HODशी बोलून प्रोग्राम डिझाईन करते. प्लीज मला तुझा नंबर देशील का? मी त्याप्रमाणे कॉन्टॅक्ट करेन. इतके दिवस कॉल हिस्ट्रीसाठी हर्षद मुलीला नंबर मागायचा. आज पहिल्यांदाच एक मुलगी हर्षदला नंबर मागत होती. संध्याकाळी गुडलक कॅफेमध्ये हर्षद आणि विशाल गप्पा मारत बसले होते. चायला हर्षा, तुला पोरीशी लग्न करायचं नसतं तर इतक्या वेळ कसल्या गप्पा मारतोस रे?